Audio Jungle. नमस्कार मित्रो, विदर्भनंदन न्यूज कडून आपण नागपूरला पोहोचलेलो आहोत आणि पवनपुत्र नगर इथं आपण आलेलो आहोत। माया राऊत म्हणून पीडित महिला आहे आणि त्या महिलेची एक प्रकारे प्रताडणा करण्यात आलेली आहे। तिचा म्हणजे छेड घरी म्हणजे ज्या घरी ती राहत होती गेल्या 14 वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की त्या राहत्या घरी त्या राहत होत्या आणि तिथं त्यांनी 5 लाख रुपये त्या घरमालकाला दिले होते आणि त्यांचा व्यवहार झालेला होता आणि हा व्यवहार कुठंच लिखित स्वरूपाचा झालेला नाही त्यांचं म्हणणं आहे असं। परंतु त्या घरमालकाकडून तो घर त्यांनी विकत घेतल्याचं असं त्यांचं तोंडी करार झालेलं होतं आणि त्यांना क्रमवार पूर्ण पैसे दिल्यानंतर तो घर त्यांना त्यांच्या नावे करून देणार होते असं यांचं म्हणणं आहे। आणि हे प्रकार पूर्णत्वास न येता त्या ठिकाणावर त्यांनी बळजबरीनं या महिलेचं म्हणजे यांना छेडखान केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे आणि यांचं संपूर्ण सामान घरातून बळजबरीनं बेकायदेशीररित्या घराबाहेर काढलं फेकून दिलेलं आहे आणि तो सामान यांचा म्हणजे कसल्याच प्रकारची त्याला म्हणजे असं सुरक्षा नसताना रस्त्यावर फेकून दिलेलं आहे। तर आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरोखर काय प्रकार यांच्यासोबत घडलेला आहे आणि काय परिस्थिती तिथं उद्भवली आणि स्थानिक प्रशासन जी कानून व्यवस्था आहे महिलांना सुरक्षा देत असते आणि महिलेची अब्रू वाचवण्याचं काम इथं या देशामध्ये महिलेला ज्या प्रकारे आज विडंबना होत असते आणि त्या महिलेची प्रताडणा एका कुठल्या तरी वर्गाकडून होत असते। तर आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे यांचं म्हणजे तिथं म्हणजे शोषण झालं आणि यांच्यावर काय प्रकारे ऍक्च्युअल परिस्थिती आलेली आहे। तर चला मग आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून संवाद साधून जाणून घेऊ की काय प्रकार आहे। काय नाव आहे मॅडम? माया नरेंद्र राऊत, पवनपुत्र नगर, फ्लॅट नंबर 97। मी 14 वर्षापासून त्या घरी राहत आहे। त्यांनी माझ्याकडून 7 लाख रुपये घेतले होते। मग म्हणे आपण समोरचं पाहू म्हणे, मग करून देईन म्हणे मी तुमचं। आणि मग एवढे वर्ष राहत असताना माझ्या मुलीचं आता लग्न होतं, नोव्हेंबरचं लग्न आहे, 30 तारखेची सगाई आहे। तर मी त्यांना म्हटलं थांबा, नंतर काय झालं का म्हणजे नेमकं म्हणजे का झालं? तुम्ही इथं किती वर्षापासून राहता? 14 वर्षापासून राहत आहे। 2011 पासून राहत आहे मी। 9-10चं त्या घराचं बांधकाम आहे, पूर्ण खंडर होतं ते घर। तेव्हापासून मी तिथं राहत आहे। दिवसा पण कोणी माणसं नव्हते, भीती वाटते म्हणून तेव्हापासून मी तिथं राहत आहे। त्याच्यानंतर 28 तारखेला तो घरमालक आला। बरं, आम्हाला एक गोष्ट सांगा, तुमच्या परिवारामध्ये किती लोक आहेत? माझा मुलगा आणि मुलगी आणि मी, तीनच लोक आहोत। माणूस नाही आहे। मुलगा हॉस्पिटलमध्ये जाते। अच्छा, आणि मुलगी शिकतच आहे। अच्छा, मुलगी शिकतच आहे। आणि आपण? मी मालिशचे कामं करते आणि कॅटरिंगचे कामं करते। पहिले माती कुट्याचे कामं करत होती, आता 10 वर्षापासून ते कामं नाही करत, कॅटरिंग आणि मालिश करते। बरं, तर आता आपण त्यांच्या घरी राहत होते असं म्हणजे हो। आणि तुम्ही त्यांना पैसे पण दिलेले आहे 5 लाख रुपये असे आपण म्हणतो। हो। तर म्हणजे नेमका प्रकार काय झाला? त्यांनी कशा प्रकारातून तुम्ही खाली करा म्हणे मला म्हणे। मी म्हटलं थांबून। कधी म्हटलं होतं असं? 18 तारखेला। अच्छा, अचानकपणे येऊन खाली करा? 5व्या महिन्याच्या 18 तारखेला। त्याच्यानंतर 28 तारखेला तो एकदम घरात येऊन झोपला आणि मला म्हणते मी बाहेर भांडे घासत होती, मी म्हणते फुल तयारीनं आलो म्हणते, फुल तयारीनं आलो म्हणते। मला तेव्हा ओनाड केलं, माझ्या गुप्तांगांना गैररित्या वर्ष करत मी तेव्हा ओरडाबरडा केली, माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि धावत धुपत मी रस्त्याने निघली तर म्हणे पोलीसवाले माझ्या खिशात आहेत म्हणे, जा तू का करतेस तर करून घे म्हणे। नंतर धावत पडत गेली, माझ्याकडे पैसेही नव्हते। मी एका रस्त्यावरच्या मेडिकल स्टोअरवाल्याला पैसे मागितले आणि हुडकेश्वर ठाण्यामध्ये गेली। हुडकेश्वर ठाण्यामध्ये गेली असताना त्यांनी माझी कंप्लेंट घेतलीच नाही, उलट मला म्हणे हिला अटक करू म्हणे, हाफ मर्डरची केस लावू म्हणे हिच्यावर म्हणे। त्याच्यानंतर मी CP ऑफिसला गेली, CP ऑफिसला सांगितलं मी हुडकेश्वरमधून आली म्हणून। तर त्यांनी मला फोन केला हुडकेश्वरला आणि म्हणते तुम्ही हुडकेश्वरला जा म्हणते, इथे या बसायचं नाही म्हणते। मी 7 वाजेपर्यंत तिथं बसली, मला साहेब भेटतील म्हणून। मी साहेबाच्या गाडीकडे पण गेली की हे मला जाऊ नाही देत आहेत म्हणून, तरी त्या CP ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी मला हकललं तिथून। त्याच्यानंतर मी 3 तारखेला जाऊन माझी लेखी कंप्लेंट दिली CP ऑफिसला। कंप्लेंट दिल्यानंतर 16 तारखेला मी माझ्या घरी झोपली होती। झोपली असताना 15-16 लोक एकसाथ मध्ये आले आणि मला खिचत नेलं, पूर्ण 4-5 लोकांनी खिचत नेलं, माझ्या गुप्तांगांना स्पर्श करत
अनैतिकरित्या स्पर्श केला आणि त्यानंतर मला कपडे फाडफूड केले पूर्ण. मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न करत होती, कोणीच धावत नव्हते, कोणीच नाही आले, कोणीच आला नाही. बाकी सामान काही लोकांनी बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मी धावत पडत तिथून आपला जीव वाचवला आणि पोलीस स्टेशनच्या तयारीला लागली. पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी त्याच्याकडे पैसे मागितले. माझ्या घरामध्ये 4.5 तोळे सोनं होतं, 4 लाख रुपये होते, पोरीच्या लग्नाचे सगाईचे पूर्ण सामान, किराणा, कपडे भरले होते माझ्या घरामध्ये. नंतर तिथं पाहत होती मी, तिथं एकही पैसा नाही, सोनंही नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर असं पायपूल केलं आणि मी हुडकेश्वरमधून मला स्वतः फोन आला. मॅडम म्हणते तुम्ही रिपोर्ट द्यायला या म्हणते. मी म्हटलं कशाची रिपोर्ट देऊ? तर ते म्हणते तुमचं सामान बाहेर काढलं आहे म्हणते. मी म्हटलं माझं सामान बाहेर काढलं आहे, तुम्हाला कसं माहीत? आम्हाला सांगून गेला होता म्हणते. तर मी म्हटलं साहेब तुम्हाला सांगून गेला होता तर लेखी पुरावा नव्हता आणलं, म्हटलं काहीच नाही आणलं होतं, नोटीसही नाही दिला होता म्हटलं, आणि तुम्हाला सांगून कसा गेला? माझा जीव गेल्यावर तुम्ही आले असते का म्हटलं. त्या पोलीसवाल्याची रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, नंबर पण आहे. काय नाव आहे त्या पोलिसवाल्याचं? नखाते आणि PSI महामुनी किरण. अच्छा, म्हणजे तुमचा सामान चोरीला गेला का? चोरीला गेला माझं सामान, पोरीच्या लग्नाचे पैसे आणि दागिने पण होते किती माझे. पैसे चोरीला गेले? 4 लाख रुपये. कोणी चोरले असं ते वाटतं? ते 15-16 पोरं आणले होते, त्यांनीच हे गेले. म्हणजे त्यांनी स्वतः पूर्ण सामान पूर्ण तुमचं सामान माझं बाहेर बाहेर फेकलं? फेकलं. त्या घरमालकांनी माझी बेबरू करत घरामध्ये आतमधल्या रूममध्ये खिचत नेलं मला आणि बाकी लोकांनी सामान बाहेर फेकलं. त्याच्यानंतर मग मी इकडे तिकडे पैसे मागासाठी फिरली तर स्वतः फोन आला मला तुम्ही या म्हणून. तर स्वतः फोन आल्यानंतर मी रेकॉर्डिंग आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि हे तो PSI महामुनीचा आला पहिले, त्याच्यानंतर किरण खातेचा आला. काय म्हणत होते PSI? तुम्ही म्हणे या म्हणे हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला म्हणे. मी म्हटलं कशाची कंप्लेंट देऊ सर? म्हटलं तुमचं सामान बाहेर फेकलं आहे म्हणे. मी म्हटलं बाहेर फेकलं आहे तुम्हाला कसं माहीत? आम्हाला रात्री सांगून गेला होता म्हणे. सांगून गेला होता तर म्हटलं माझा जीव गेल्यावर तुम्ही आले असते का म्हटलं, आणि माझी बेअब्रू झाली, एका बाईची बेअब्रू केली म्हटलं. तर ते म्हणे आम्हाला काही माहीत नाही, हे नाही ते नाही, असं इकड तिकडं बोलत होते. नंतर मी हुडकेश्वर पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायसाठी गेली. त्यांनी मला दिवसभर बसवून ठेवलं. इकडे त्या घरी दरवाजा पण बदलला आणि दुसरं लॉक पण लावलं. मग मी तिथं 7 वाजेपर्यंत बसली. 7 वाजेपर्यंत बसल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही करून घेऊ म्हणते, तुम्हाला काय जे पटते ते करा म्हणते, आम्ही नाही लिहित म्हणते. नाही लिहित म्हटल्यावर मग मी घरी वापस आली. घरी वापस आल्यानंतर मोहन मते साहेबाकडे गेली. साहेब म्हटलं माझ्यासोबत असं असं प्रकरण घडलं, तुम्ही मोहन मते साहेब इथले कोण आहे? इथले नाही आहे पण ते आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडे गेली. अच्छा, तरी माझी म्हणजे मदत आमदार करतील मोहन का? मते साहेबांकडे हो, गेले ते? बरोबर. त्यांच्याकडे गेली. तो म्हणे DCP ऑफिसला जा म्हणे. मी 2 दिवसानंतर DCP ऑफिसला, दुसऱ्या दिवशी DCP ऑफिसला गेली तर तिथं म्हणजे 2 दिवस DCP साहेब आहेतच नाही म्हणते. त्याच्यानंतर मी CP ऑफिसला गेली. CP ऑफिसला डोरजे मॅडमकडे गेली. डोरजे मॅडम म्हटलं माझ्यासोबत हे असं, मी पहिले पण कंप्लेंट दिली आहे, हे आहे. तर मी म्हटलं तो घरात येऊन झोपला. तो झोपण म्हणते तो घरात येऊन म्हणते त्याचं घर आहे म्हणते, तुम्ही काहीच नाही करू शकत म्हणते. त्याच्यानंतर मी म्हटलं मॅडम असं असं झालं आहे, माझ्या एका बाईची मदत नाही करत आहे आणि मी सगळीकडे फिरत आहे. मी सगळ्यांना म्हटलं, ग्रामपंचायत सदस्यांना पण माझी मदत करा म्हटलं, तुम्ही पण या, हे बाई किती दिवसापासून राहते तुम्हाला पण माहीत आहे म्हटलं. तरी कोणीच नाही आलं. त्याच्यानंतर मी घरी वापस आली. वापस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा DCP विशाल भाऊ कांबळे म्हणून आहे मानवाधिकार संघाचे, त्यांच्याकडे गेली. भाऊ म्हटलं माझ्यासोबत असं असं प्रकरण घडलं आणि कोणीच माझी मदत करत नाही आहे म्हटलं. तर त्या भाऊंनी सागरला फोन केला DCPला. तेव्हा मी मग तिथं DCPला आली तर तो म्हणते मला पुन्हा तुम्ही हुडकेश्वरला जा म्हणते. मी म्हटलं साहेब मी हुडकेश्वर DCP महिना 15 दिवस झाले म्हटलं मी घुमून राहिली आणि माझे काचेही बांधे आहे आणि राचेही बांधे आहे. मी तिघे माहिले काही कोणाकडे राहत आहो म्हटलं आणि तुम्ही मला घुमवून राहिल्या म्हटलं, टाळाटाळ करून राहिल्या. मग मी आली तर DCPनं सांगितलं हुडकेश्वरला गेली तर तुम्ही लिहून आणा म्हणते. लिहून आणलं. मी माझा तक्रार अर्ज मी स्वतःच लिहिलं. सर म्हटलं तक्रार अर्ज दिल्यानंतर सर म्हटलं माझी रिपोर्ट घ्या. तर तुम्हाला जास्त समजून राहिलं का म्हणते. मी माझी कोण असे म्हणतात? देशमान्य साहेब म्हणते. कोण आहेत देशपांडे? PSI आहे हुडकेश्वर ठाण्याचा. त्याच्या हातीच मी माझी कंप्लेंट दिली. पाऊस येत होता, रात्री 8-8:30 वाजले होते तेव्हा मी माझी कंप्लेंट घेऊन गेली. एक DCP ऑफिसला पण दिली आणि एक हुडकेश्वरला पण दिली. त्या रिपोर्टला मी माझं सामान फेकल्याचे फोटो, तो माझ्या घरात झोपल्याचा फोटो आणि माझ्या मुलीची 30 तारखेची सगाई, हे पण फोटो मी त्या कंप्लेंटला जोडून दिली माझ्या अर्जाला. तरी त्यांनी काहीच कारवाई केली नाही. उलट मलाच म्हणत होते तुला काय करायचं आहे तर करून घे म्हणून. नंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर पुन्हा मग तिथं माझ्या सामानाकाठी गेली तर पुन्हा माझ्या मागं 5-6 जण धावले.
तिथं पूर्ण माझं सामान पडलं, माझं सामान आहे म्हणून मी गेली तर, आणि त्या घरामध्ये गेली, दरवाजा अंदर दरवाजा नाही खोलला. नंतर मी पोलीसवाल्यांना फोन केला, सर म्हटलं तुम्ही या, माझं सामान नाही आहे, तुम्ही हे करून घ्या म्हटलं. पोलीसवाला पण आला, आणि त्यानं मग दरवाजा खोललाही नाही, खिडकीतूनच बोलले दरवाजा खोलायला लावा साहेब म्हटलं. तरी त्या पोलीसवाल्यानं दरवाजा नाही खोलायला लावला, काही नाही केलं, आणि तो पण भोगून गेला. त्याचा पण नंबर आहे माझ्याकडे. म्हणजे अजूनपर्यंत काही कोणीच कारवाई नाही झालेली केली, नाही कोणीच नाही आहे. केली. म्हणजे तुम्ही न्यायासाठी पूर्ण न्यायासाठी मी इकडे तिकडे चक्कर कापत आहात. चक्कर कापत आहो, इकडे तिकडे भटकत आहो मी. अच्छा, पूर्ण घेऊन गेले, तरी मी कर्जबाजारी होऊन माझ्या मुलीची सगाई 30 तारखेची केली. बघा, अशा प्रकारचं प्रकरण आहे. नागपूरला आपण प्रत्यक्ष मला न्याय त्या नाही ठिकाणावर आलोय आणि भेट घेतलेली आहे. बघा, त्यांना तुम्ही पाहू शकता. आज एक महिला सुरक्षित आहे. या देशातील नारीची काय परिस्थिती आहे इथं प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे. कशा प्रकारे एक म्हणजे अबला नारी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि तिला ज्या प्रकारातून घरमालकाकडून तिचे शोषण केले जात आहे असं त्यांच्या म्हणण्यावरून निदर्शनात येत आहे, आणि त्यांचं सामान गैरपणे अवैधरित्या घराबाहेर फेकलेलं आहे. वास्तविक पाहता असं करता येत नाही. महिला आयोगाने आणि या देशातील शासनकर्त्यांनी त्यांच्या अशा अत्यंत म्हणजे दयनीय अवस्थेला बघून महिलांवर ज्या प्रकारे प्रताडणा होत असते आणि त्यातून ज्या प्रकारे कायद्यातून कारवाई केली जात असते, संबंधित संपूर्ण विभागाने ज्या प्रकारे इथं कार्यरत असणारे अधिकारी आहे आणि संबंधित जो गैर अर्जदार आहे त्यावर कारवाई करून या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी इथून एक मागणी उठत आहे.